आता घेऊया टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले। मुंबई पालिका वगळता इतर सर्व महापालिकांची प्रभाग रचना बदलण्याचे आदेश। प्रभाग रचना करताना 4 पालिका सदस्य हवे अशी तरतूद। आता खरी लढाई पुढच्या काही महिन्यात आहे। महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा यासह नगरपालिका निवडणुकीत जीवाचं रान करा। अजित पवारांचा कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांना आदेश। एकट्यानं निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचं हे ठरवू, पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचं विधान। जिल्ह्यातील नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार असल्याचं स्पष्टीकरण। कोण कुणासोबत जाईल याची माहिती नाही, पण मुंबईतली परिस्थिती मी जाणतो। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला मिळणार आणि महापौर महायुतीचाच होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर फडणवीसांचा दावा। कधी प्रवक्ते, आमदार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर बोलतात, यातनं वेगळे प्रश्न निर्माण होतात। वरिष्ठ बोलतील असं सांगा, आम्ही बोलायला खंबीर आहोत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। शरद पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी। जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भातले संकेत, तर वर्धापन दिनी केलेल्या जयंत पाटलांच्या विधानाची चर्चा। सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेण्यास भाजप आमदार सीमा हिरे यांचा विरोध। सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका, हिरे यांची फडणवीस आणि बावनकुळेंकडे मागणी। बाप काढणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्री फडणवीसांची समज, तुमच्या मनात काहीही असेल पण कोणाचाही बाप काढणं योग्य नाही, फडणवीसांनी समजावलं। मला कोणी प्रसिद्धी द्यावी हे मी कधीच बोललो नाही। राणेंनी जे शब्द वापरले त्यामुळे पदाची गरिमा कमी होते। प्रकाश महाजनांचा नारायण राणेंवर निशाणा।